राम सगळ्या ब्रह्मचैतन्य वास्तूमधल्या सगळ्या परिवारातर्फे खरे काकांचं आपण मनापासून स्वागत करूया. खरे काका हे गुहागर मध्येच सध्या वास्तव्य आहे त्यांचं आणि आपल्या उत्सवासाठी आज त्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. याचं खूप मोठं आपलं भाग्य आहे. आणि अजयकडून असं हे कळलं की त्यांची इथे खालच्या पाटामध्ये एक वास्तू आहे की जिथे महाराजांचा मठ आहे आणि शेजारीच त्यांचं निवास स्थान आहे. आणि त्या वास्तूमध्ये आतापर्यंत 4 वेळा सामूहिक जप 13 कोटीचा झालाय आणि त्यांचा वैयक्तिकरित्या 13 कोटीचा जप पूर्ण झालाय. तर आज आपल्या मार्गदर्शनाने आम्ही तृप्त होऊ अशा आनंदात आम्ही आहोत. तर आपण आणि थोडस एकच सलग अनुभव कथन किंवा याच्यापेक्षा त्यांनी सुचवलं की तुम्ही विचारा मी त्याच्यावर उत्तरं देतो. तर त्याच्यामुळे काही प्रश्न आपल्याकडून पण घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण त्यांना प्रश्न विचारून त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक गुरुब्रह्माचा श्लोक म्हणूया आणि मग सुरू करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय रघुवीर स्वार्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तसं म्हटलं तर हा पहिलाच कार्यक्रम म्हणायचा मला. असं सगळ्यांसमोर येऊन बोलण्याची वेळ अशी कधी आलीच नाही. म्हणून मी यांना काय म्हटलं, मला बोलायला सांगू नका, तुम्ही काहीतरी मला प्रश्न विचारा, मला जमलं तर मी उत्तर देईन. मला नाही कळलं की मला ह्याचं मला नाही जर सांगता येणार तर असं तुम्ही प्रश्न विचारा मला, मग मी सांगतो काय तुम्हाला बोलायचं ते, मला बोलायचं ते. म्हणजे माझ्या जपाच्या संदर्भात का? हा पहिला प्रश्न तोच आहे. विचार. 13 कोटी रामनामाचा संकल्प करावा असं का वाटलं? कसं आहे, लहानपणापासून आपण सगळेच ऐकत असतो 13 कोटीला रामाचं दर्शन होतं, राम दर्शन होतं 13 कोटी जप केल्यानंतर. ते असं लहानपणापासून ऐकत आलेलो. कोणी सांगितलं काय असं काही सांगता यायचं नाही मला असं, पण ऐकत आलेलं आहे. म्हणून माझ्या आठवणीत मी 3रीत असताना रामनाम वहीत लिहायला लागलो. 3रीत असताना कोणी सांगितलेलं असं आठवत नाही मला, पण असं. आणि आता हे साक्षी झालेत सगळ्या गोष्टींना मित्र माझे. तर श्रीराम जय राम जय जय राम असं वरती जी कोरून लहान अक्षर त्या काळात जेवढं असेल तेवढं काढलेलं. आणि आईला खोटं सांगायचं, आज मला इतिहासाला वही हवी आहे, मग थोड्या दिवसांनी गणिताला हवी आहे, कुठच्या मार्गाने. बरं तेव्हा वह्या म्हणजे 40 पेजेस वह्या असायच्या, 100 म्हणजे VIP विषय शब्द. मग त्या वह्या भरायच्या, त्याला मग बराच वेळ लागायचा. असं काही फार भरपूर करायचं वगैरे असं नाही, पण करायचो. त्याच्यानंतरची आठवण म्हणजे 3रीतलं सांगितलं. 6वीत गेल्यावरती लक्षात आलं ह्याला खर्च येतो, आईला पैसे भरतात त्याला, मग ते बरोबर नाही आपलं. असं वह्या भरपूर वह्या जमल्या होत्या, अशा झाल्या होत्या. पुढे कुठे गेल्या पण असतो त्या. तर वहीत मग मी पाटीवरती असं रेघा काढायला लागलो, श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम. म्हणजे हे सगळे मित्र दंगा करत असायचे वर्गात, तर मी ते म्हणत असायचो श्रीराम जय राम, लिहित बसायचो. ऑफ पिरियड वगैरे असेल तेव्हा असं. म्हणजे थोडक्यात इतक्या लहानपणा नसतं ती सवय. हे पूर्व कर्मच असणार आहे सगळं.
ह्या जन्मी काय असं असं होऊ शकत नाही इतक्या लहान वयात असं स्वतःकडेच वेगळ्या पद्धतीत बघताना आता मी म्हणतो. असं झालं 6वी पर्यंत. नंतर मग ते वाढत हळूहळू वाढत गेलं. वाढत म्हणजे क्रम नुसतं नामस्मरण व्हायला लागलो. असं करता करता कॉलेज मुंबईत गेलो. 10वी पर्यंत इथे हे सगळे वर्गमित्र माझे. 10वी नंतर मग कॉलेजला मुंबईत गेलो. मुंबईत गेल्यानंतर त्या दुनियेत सुद्धा फार मी रमलो नाही. म्हणजे एवढं मुंबई मायावी नगरीच आहे ती. पण मला एक तर मला इथे असं वाटायचं, इथे लक्ष्मीनारायण आमच्याकडे खालच्या पटात आहे मंदिर, तर माझे काका पूजा करायचे. आणि तेव्हा मला त्यांना जर अडचण असेल तेव्हा ते मला सांगायचे आज तू पूजा कर. तर मी पूजा करायचो. मी प्रेमान करायचो, आवडी घरची तर करायचोच. तेव्हा मी लक्ष्मीनारायण नेहमी सांगायचो. म्हणजे मुंबईत जायची जेव्हा वेळ आली, जायची वेळ आली, अचानकच आलं सगळं ते 10वी पास झाल्यामुळे एकदम झालं. पण तेव्हा मी सांगायचो की माझं आयुष्य सगळं फेल्युअर करून टाकतो. मला तिकडे मुंबईत राहायचं नाहीये, नोकरी बिकरी नको मला, काही ते प्रपंच नकोय, मला इथेच यायचंय तुझ्या सेवेसाठी, असं मी तेव्हा सांगायचो. म्हणजे किती असं 17 वर्षाचा असेल, 16-17 वर्षाचा, तेव्हा हे सगळं सांगायचो मी. आणि झालं, गेलो मुंबई. अभ्यास आयुष्यात मी कधी केला नाही, पण कसा पास होत गेलो तेच मला माहिती नाही. आणि काय व्हायचं, शेवटचे 8 दिवस मात्र करायचो, अगदी दिवस रात्र अभ्यास करायचो, मित्र माझा आणि मी. आणि असं वाटायचं अरे हे आधी केलं असतं तर आलं असतं आपल्याला, इतक्या वेळी नको होतं करायला. पण आधी नापास होणं म्हणजे फारच झालं ना. आई बाबांचे पैसे फुकट निवडण्यासारखं होतं ते. म्हणून किमान पास तरी व्हायला पाहिजे अशी ते शेवटचे 8 दिवस बुद्धी व्हायची, वर्षभर नाही. कारण वर्षभर असं म्हणायचो नेहमी की आता सोमवारपासून सिरियसली अभ्यासाला सुरुवात करायचा आपण, पण तो असायचा मंगळवार. असं नाही वाटलं की आजपासून सुरुवात करूया सोमवार. तो सोमवार काय आयुष्यात कधी उजाडला नाही माझ्या. असं बाकी पोथी वाचन, संत चरित्र म्हणा किंवा या पद्धतीतलं वाचन चालू होतं सगळं. असं करता करता एक चांगला मित्र मिळाला मला, त्याचा उद्धव पोद्दार म्हणून. मग त्याने मला बाबांकडे 82 साली बेलसऱ्यांकडे प्रवचनाला. तिथे तर काय अगदीच दिव्य ते सगळं. आधी खूपच पुढची गोष्ट सांगते. 82 ते 95 इतकी 13 वर्ष मी तिथे गेलो. पण मी काल तुम्हाला सांगितलं तसं तिथे कोणाशीही माझी ओळख नाही. कारण तिथे दंडकच असायचा. मंदिर उघडल्यानंतर मठ म्हणजे 7:30ला उघडायचा. उघडल्यानंतर मी आत जायचो. आत गेल्यानंतर 2-3 गोष्टी होत्या. एक तर तिथे पेपर वाचायचा नाही, एकमेकांशी बोलायचं नाही. त्यामुळे फक्त नामच घ्यायचं किंवा स्वस्त बसा तुम्ही डोळे मिटून कसंही असं. त्यामुळे ओळख व्हायचा प्रश्न नाही. 7:30 ते 9 1.5 तास प्रतीक्षा, तेव्हा 1 तास प्रवचन बाबांचं. प्रवचन झालं की मग घरी यायची लगबगच असायची. रविवार एकच रविवार मिळायचा त्याच्यात तो. त्यामुळे तिथे थांबणं विषयच नाही काही तुझा. असं झालं. इतकी वर्ष जाऊन तिथे कोणाशी ओळख नाही माझी. आणखीन असं तर ते वाढत गेलं. त्याच्यानंतर त्यांनी चरित्र दिलं महाराजांचं वाचायला मला. महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर तर काय वेळात झालो मी आणि गोंधळ्यात गेलो. गोंधळ्यात गेल्यानंतर मग तिथली कथा सांगण्यासारखी आहे. गेलो तेव्हा अगदीच एकटा मी. तर ते जांभेकर म्हणून होते, जांभेकर काका त्यावेळेचे तुम्हाला माहिती असतील तर, ते कोल्हटकर काका सगळे. तर ते गेल्यानंतर ते जांभेकर म्हणाले त्यांची मुलगा आणि सून असे येतात खाली आपल्याकडे. त्यांनी इथेच जागा घेतली जवळच कुठे कारुळा वगैरे असं. तर ते भेटले. ते मला म्हणाले की असं कुठे तुम्ही. मी म्हटलं कुठे, इथे चौकशी कुठे करायची, काय आहे आता उघडेल ते. आणि मग मला राहायची परमिशन दिली त्यांनी 1 दिवस. म्हणजे मी 3 दिवसांसाठी आलोय. तेव्हा 3 दिवस तर काय नाही मिळणार, 1 दिवस तिथे परमिशन आहे. अनुग्रहितांसाठी 3 दिवस. बरं, ते अनुग्रह वगैरे असं काही मला माहित नव्हतं. आणि मला एक तर ते मी असं हे होतं पहिल्यापासून माझं अनुग्रह विनुग्रह घ्यायचा नाही किंवा गुरु नकोच आपल्याला. गुरु कारण दासबोधात वाचलेलं होतं, गुरुपेक्षा देव मोठा मानितो करंटा. मग रामरायाचं माझं सर्वस्व असल्यामुळे ह्याच्यापेक्षा गुरु कोणतं मोठा कसा होणार असं मला तेव्हा वाटायचं. त्यामुळे मी म्हणायचो गुरु बिरू नको आपल्याला, आपल्या दोघांचं चाललंय ते मस्त चाललंय सगळं असं असं बुद्धी म्हणते. पण महाराजांच्या प्रेमाने मी तिकडे गेलो. ते पण ते नाही येत आता, त्यामुळे ते गुरु नाही होणार असं माझी कल्पना. आणि गेलो. गेल्यानंतर मग ते म्हणाले की 1 दिवस. म्हटलं ठीक आहे. मी 3 दिवसांसाठी मी 3 दिवस राहणार. ते माझ्याकडे खाण्याचं आहे थोडंफार सतरंजी आहे. मी बाहेर राहीन मंदिराचा. तेव्हा असं आत्ता सगळं ते हे नव्हतं काही, टपरी पण नव्हती चहाची 89 साली. तर बाहेर राहीन आणि दिवसा तुम्ही येऊन द्याल ना. मग ते कोल्हटकर काकांनी ऐकलं. तेव्हा थांबत मी सांगतो. तर त्याने 2 दिवस सांगितलं मी तुम्हाला अजून 1 दिवस परमिशन देतो. पण परवा तुम्हाला जायला लागेल, कारण परवा पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला ते खूप गर्दी असते.
खूप गर्दी म्हणजे तेव्हा ती 400 माणसं म्हणजे खूप गर्दी, आणि झापाचा मंडप असायचा तेव्हा, त्या जुनंच होतं सगळं ते. तर ठीक आहे, हा मग आता 1 दिवस राहील बाहेर, पण मी 3च दिवस राहणार, मी 3 दिवसांचा ठरवलं 3 दिवस राहणार. आणि मला आठवत आहे मी जर गेलो तिथे त्या दिवशी ते माझं भजन चाललेलं होतं, श्री ब्रह्म चैतन्यासारखा नाही पाहिला, ते बाहेरने ऐकताच माझ्या डोळ्यात झाडं लागलेल्या होत्या. सुंदरच आहे ते सगळं, अर्थपूर्ण आहे अतिशय. शेवटचं कडवं अगदी लक्षात राहिलं माझ्या. जो जाई एक वार तो विसरे घरदार, यास देई नाम सार ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला. हे ऐकलं मी आणि वेगळंच वाटलं मला काहीतरी. सांगायचं म्हणजे 2 दिवस तिथे राहिलो. आता तपशील फार न सांगता एवढंच सांगतो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना म्हटलं, इथे मी असं ऐकलंय अनुग्रह देतात समाधीवरून किंवा माझ्या समाधीवरून पादुकांवरून, तुम्ही काय प्रकार आहे? मग त्यांनी सगळं सांगितलं मला. तर म्हणाले घ्यायचं का तुम्हाला? म्हटलं हो, महाराज माझे गुरु होतेच तीच, महाराजांना मी चॉईस केलं. एक प्रकारे अल्पबुद्धी सांगतोय माझ्या मी. त्याचं कारण दुसरं असं की ते आत्ता समोर नाही आहेत. मला असं वाटे गुरुचं जर दोष आपल्याला दिसायला लागले तर मग तो देवापेक्षा मोठा कसा मानणार त्याला, आणि त्यांचा ऐकणार कसं आपण? त्याचे दोष दिसायला, मनुष्य म्हटल्यानंतर दोष दिसू शकतात आपल्या अल्पबुद्धीला. तर हे तर काही नाही आहेत, आणि चरित्र तर अतिशय निर्मळ आणि सुंदर आहे. त्यामुळे हे गुरु मला चालतील, आणि मंत्र पण तोच आहे. उद्या मंत्र माझा बदललं तर पण परत ते नको होतं मला काही. असं असताना म्हटलं ठीक आहे, त्याला म्हटलं मी घेतो अनुग्रह. तशी मग उद्याच जेव्हा उद्याने असे होळी पौर्णिमा आहे, म्हणजे होळी सगळी पापं नष्ट जरी का काय पण असतो, तशी म्हटलं म्हणाले उद्या आणू. म्हटलं पण मला तुम्ही घालवायला बसलाय, मी आज जायचोय. गमतीत सांगितलं त्याला, आज जायचं होतं मी. आता तुम्ही आमचेच झाला. म्हणजे महाराजांनी 3 दिवसांसाठी गेलेलो मी, 3ही दिवस राहून घेतलं तिथे. तिसऱ्या दिवशी हा पहिलाच अगदी मोठा अनुभव, आणि जाताना अनुग्रह पाठवलं एक प्रकारे. थोडी कृपांची खूप मी आलो तिकडून असं. ठीक आहे, आता नामस्मरण वेगळ्या, म्हणजे त्याचं हे बदललं झालं सगळं, दृष्टी बदलली. बाकी प्रवचन वाचत होतो, प्रवचन बाबांचे ऐकत होतो, त्यामुळे भूमिका तयार होती तशी, तसं म्हटलं तर. आता 87 नाही हो 89 साली म्हणजे मी परमनंट झालो. 88 साली नोकरी झाली बँकेत नोकरी. 89 साली परमनंट झालो, आणि मला सतत वाटे आपण इथं राहायचं नाही, आपण पण जायचं कुठे? राहायचं नाही ठीक आहे, पण जायचं कुठे? असं करता करता असं ठरवलं. तिथपर्यंत मध्यंतरीच्या काळात गाण्याशी संबंध आला मला. म्हणजे शास्त्रीय संगीत शिकलो मी. 3 परीक्षा झाल्या होत्या, 3 परीक्षा राहिल्या होत्या, 4 झाल्या होत्या. तर तो धागा तुटता तुटण्या, बाकी सगळं तुटले. पण ते जे माझे गुरु होते ते सोहनी बावणे, रघुनाथ विष्णू सोहनी. तर ते घरी येऊन 3 मजले घरी वरती येऊन शिकवायचे मला, आणि त्यांना जेव्हा शिकवायचे का मी गेलो करायला त्यांच्याकडे, तर ते म्हणाले मी शिकवणार नाही, सांगितलं होतं मला त्यांनी. तरी पण माझ्या मित्रांनी झालं तू बरोबर जायचं त्यांच्याकडे, तू चल तर शिकवणार नाहीये ते पण बघ. मी त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी असं ठरवलं शिकवायचं ह्याला. पण मला काय म्हणतात, इथे काय मला शक्य नाहीये माझ्या घरात, कारण मुलांनी सांगितलं होतं तुम्ही खूप कष्ट केले लहानपणी, गुरगावात होते तेव्हा. आता आमच्याकडे आल्या 2 इंजिनियर, तर आता तुम्ही काही हे करू नका, तुम्ही शांतच शिकायला, पण ट्युशन वगैरे नको आता. बरोबर, त्यांचं काही चूक नाही. तर ते इथे नाही जमणार, मी तुझ्याकडे येऊ का? त्यांचं वय वर्ष 77 तेव्हा. तर मी म्हटलं हे बरं धोतर, असे नाम झालेलं धोतर, आणि असे म्हणजे इतके गोरे घारे, इतकं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. मी म्हटलं तुम्ही 3 मजले करून माझ्याकडे येणार? हो येईन म्हणाले, रविवार येईन. आता मला प्रश्न पडला, म्हणजे तुम्हाला फी किती द्यायची मी? आणि मला ते परवडलं तर, म्हणजे माझ्या बाबांना तर परवडलं पाहिजे. तशी ते म्हणाले 2 तास रियाज आणि आठवड्यातला, ही माझी फी रोजचा. रामरायची काय कृपा होऊ शकते बघा. तुला हवं हे हवं हे घे, चल. गाणं मिळालं. 2 तास काय मी 4 तास करायचो असं. आणि नंतर झालं तर परीक्षा व्हायला लागल्या पटपट. त्याने आणलं, ते कुठे कुठे शिकवायला जाते सगळं सोडलं, त्यांनी फक्त माझ्याकडे द्यायचे शिकवायला. अतिशय तो धागा तुटता तुटेल. आणि हे इतक्या निर्लज वृत्ती, त्यांचे असे अनुभव कितीतरी आहेत, ते काय इथे सांगायची प्रसंगच नाही येतो. पण त्यांनी इतकं प्रेम केलं आपल्या मुलासारखं, तर त्यांना उत्तर काय द्यायचं मी? हे सगळं तोडून जायचं आहे का मी केलं? गाणं बिणं सगळं सोडून मेला.
मग मी गेलो सज्जनगडला, गोंधळच नाही गेलो, नाही तर तिथे मला न्यायला येतील ते, अशी भावना माझ्या. गाडी जाऊ शकते तिथपर्यंत, सज्जनगडला चढणं शक्यच नाही ते 250 पायऱ्या. त्यामुळे समर्थांच्या प्रेमात बदल नाही, समर्थांचे प्रेम होतच, कारण लहानपण असं राजभर असते, पण जायचं तर महाराजांकडे जायला पाहिजे ना मी. पण मी तिकडे एवढ्यासाठी गेलो की ते वरती येणार नाही, तिथे व्यवस्था झाली. आता तिथे तपशील पुष्कळ आहे, ते कुठे जाणार, तिथे व्यवस्था झाली सगळं. पण त्यांनी जेव्हा मी गेल्यानंतर मग काय, एखादी व्यक्ती घरातली मृतप्राय झाल्यासारखं वातावरण होतं आमच्या घरातलं सगळं. काय हा निघून गेलं, पण मी लिहिलं होतं ते दुसरीकडे शोधत बसते मला. इथे लिहिले तर तिथे तो नसणार, खोटं म्हणजे हे करण्यासाठी लिहिले असं लोक त्यांना वाटे घरच्यांना. मग तो आनंद इकडे गुहा झाला, आई वडिलांना घेऊन गेला तिकडे ह्याला, भाऊ म्हणजे हा. तर आला आणि नंतर मग त्या दिवशी ते यायचे, ते सकाळी ते आप्पा जे आहेत त्या वरती आले 3 मजले चढून आणि म्हणे की तो येणार नाही आता एकंदर त्याच्या सगळ्या, मी लिहिलं होतं सगळं त्याच्यात व्यवस्थित की ठीक. तर पण तुम्ही भेटला तर माझा निरोप सांगा त्याला की 3 वर्षासाठी परत ये, 3 वर्षांनी मी आशीर्वाद देऊन पाठवेन तुला, कळलं का. तर आणि 3 वर्षांत काय आहे तर त्याचं कारण समजा 1 वर्षांत वाटलं तुला की आपला निर्णय चुकलाय, पण आता तू परमनंट झाला बँकेत चुकलेली होती, परमनंट झाला, पेढे खाल्ले त्यातून गोडी उतरली नाही, तू कसा निघून गेलाय, हा धक्का काय आम्हाला समजून घातला नाहीये. तर तू परत ये, आणि जर परत आला नाहीस तर मी गुरु म्हणून तुला शाप देईन, ज्याच्यासाठी गेल्यास ते तुझं काही तिथे होणार नाही, सगळं तुझं ते अनार दुःखात लोटलंस तसा तू पण तिकडे दुःखीच राहशील, असं मी शाप देईन तुला. तू 3 वर्षासाठी मी आशीर्वाद देऊन पाठवे. आणि दुसरी गोष्ट, व्यावहारिक गोष्ट, 1 वर्षानंतर जर तुला वाटलं आपला मार्ग चुकलाय तर परतीचा मार्ग बंद झालेला असेल, त्याच्यासाठी तुम्ही परत 3 वर्ष इथे राहून जा तिकडे तू, आणि आम्ही आमच्या मनाची तयारी करू. बरं त्यावेळी असं वाटलं की त्यांचं वय 82 होतं तेव्हा, पुढे मी असेल किंवा नसेल, नसलो तर प्रश्न आहे, असं तर मनाची तयारी करू, मग तू इथे राहायचा नाहीयेस. आणि दुसरं, माझ्याकडची 3 वर्ष 3 परीक्षा पूर्ण कर, संगीत विशारद हो, आणि मग जा तिकडे. हे सांगितल्यानंतर म्हणजे ठीक आहे चला तुमच्याच बरोबर येतो आता. मग आरती म्हणत होते असू दे, हा महिना 2 महिने शांत होते. मी शांतच आहे, मी काय असं काही आलो नाहीये, मी उपासनेसाठीच आलो इथे. तर मी येईन आणि 3 वर्षाने येतो परत. नंतर असे परत बदल घडले, लग्न करायचं मीच ठरवलं. बँकेतही मला काही अडचण नाही, वडील मला म्हणाले आता बँकेत काय सांगणार, आहे तेच सांगणार. मी खालीमान झाले अशी कुठची गोष्ट केलीच नाही. नाही तर अशी कृती करतात लोक आणि ताटमध्ये मिळवतात, मी का ताटमध्ये मिळवू नये. गेलो होतो सज्जन गेला, कोण गेलो होतो असं. तर झालं, लग्न झालं. पण लग्नाच्याच वेळी मी हिला सांगितलं होतं प्रोग्रामच्या वेळी की मी इथे राहणार नाही, बँकेत आहे अशा कल्पनेने लग्न नको. मी गुहागरला शेणगोठा करणं, शिकवणं करणं, नामस्मरण वगैरे सांगितलं होतं, असं मी सांगायचं आमच्या घरात राहिला. तर त्याला ती तयार झाली चक्क. ती नोकरी परमनंट होती तिची, तरी पण ती तयार झाली. गाठीवरती असतात ना बांधलेल्या, चॉईस मी केलेला असतो होता म्हणून सांगितलं काय, याचा तपशील आणखी त्याच्यात भरपूर आहे. तर लग्न झालं 3 वर्षांनी, 2 वर्षाचा मुलगा असताना 3 वर्षांनी गुहागरला आलो. 95 साली 92ला लग्न झालं. सज्जनगडला असायच्या वेळी लग्न झालं माझं. त्यालाही सगळी कारणं आहेत, कारण तिथे राहून याचं बघितलं. थोडक्यात सांगतो, तिथे राहून काय व्हायचं माहितीये का, आपण जिथे असतो त्याच्या व्यतिरिक्तची आठवण येत असते. तिथे मी जपाला बसलो ना तळावरती की बँकेत आठवायचं, अरे त्याला हे सांगायचं राहिलंय, हे आपलं करायचं राहिलंय, काही ना काहीतरी तिकडची आठवण यायच्या. आणि घरात असलो आणि जपाला बसलो की सज्जनगडची आठवण यायची, अरे आता तिकडे करुणाष्टक चाललेली असती. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, तरी कोण जाणे गते अंतरीचे, मनी आठविता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. हे नकोय मला काही, हे नकोय मला, प्रपंच नकोय मला, बँक नकोय, उपासनेसाठी तिकडे जायचं आहे, घरी आपल्या घरी, अशी भावना. त्यामुळे मग विचार केला काय करूया, लग्न करूया. असं करता करता आणि डिसेंबरला ठरवलं, फेब्रुवारीत माझं लग्न झालं. 2 महिन्यात लग्न झालं. डिसेंबरला लग्न झाल्यानंतर मग सांगायचं म्हणजे, पण ती आधीच कल्पना दिली असल्यानं काही अडचण मला कधीच आली नाही. गुहागरला आलो. गुहागरला आल्यानंतर 92 आपल्या किती 95ला आलो. 95 झाल्यानंतर तो 13 कोटीचं डोक्यात होतच माझ्यासारखं. जानेवारीपासून ऑक्टोबरमध्ये आलो मी. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर ते 2 महिने कसे मी कुठे गेले कळलंच नाही. ती माळ पण माझी सापडेना मला, ती नंतरच सापडली मला जानेवारी बरोबर. ते 2 महिने सापडलीच नाही त्या सामानात. एवढं सगळं घरच खाली करून आलेलं, टेम्पो मोठा भरून. मग सुरू झाला जो.
मग विचार केला 1 कोटी अधिक करून बघूया आपण. कोण मगाशी बघायला प्रश्न विचारला त्याचं उत्तर आता इथे येईल. 1 कोटी करून बघूया म्हणजे अंदाजे किती वेळ लागतोय, फक्त रोजचा लिहून ठेवायचा. असं केलं मी. अमुक इतका करायचा असं काही ठरवलं नाही मला. रोजचा जितका होईल तितका. त्यामुळे कसा नामस्मरण अखंड चालवतो. बघा जप आणि नामस्मरणातला फरक. नामस्मरण चालू होतं. आता म्हशींची दुध करताना नाम चालूच असायचं. केर काढताना, बेडणी करताना, वाडीतलं काम करताना, नारळ वेचताना, सुपारी वेचताना असं नाम. पण हातात माळ घेऊन बसायला कितीच कमी, खूपच कमी वेळ मिळायचा मला. त्यामुळे खूप उशीर म्हणजे 6 वर्ष लागली 1 कोटी व्हायला. 2000 म्हणजे 2 साल उजाडलं. 1 का 2? 2 साल. 1 साली पूर्ण करा 6 वर्षांनी डिसेंबरकडे. आणि 8 जानेवारी ती 2 सालची. हा तो अनुभवाचा संकल्पाचा दिवस. त्यामुळे 6 वर्ष लागल्यानंतर मी ते बँकेतला माणूस असल्यामुळे कॅल्क्युलेशन सगळ्यांचं आता जपाचं मला कॅल्क्युलेशन, नामाचं कॅल्क्युलेशन. तर असं मी ते चार्टा काढला सगळा. पहिले 2 वर्ष 8,000 जप करायचा. तो करायचाच, कंपल्सरी करायचा, झोपायचंच नाही पूर्ण झाल्याशिवाय. ते 2 वर्ष. त्याच्यानंतर 2 वर्ष 10,000. त्यानंतर 5 वर्ष 15,000. असं एक करून 24 तरी माझा पुन्हा हे चालतंय पूर्ण झाला असता. तो एक वर्ष अलीकडेच झाला 23 साली. ते पुढे वाढल्यामुळे. पण सांगायचं म्हणजे असं हे केलं आणि काय म्हणतात ते संकल्प झाला 8 जानेवारी 2002 साली. पुढे 22 वर्षांनी तो पूर्ण झाला. 22 वर्ष झाली, 23 साली पूर्ण झाला. तुमच्या पुढचा प्रश्न अनुषंगाने सांगत असताच आलेल्यांपैकी 2-3 प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत की कधी संकल्प सुरू झाला, कधी सांगता झाली त्याचाही. आणि म्हणजे जप आणि नामस्मरण ह्यातला फरक जो तुम्ही सांगितला तोही एक प्रश्न आलेला आहे की इतका जास्त संख्येने जर जप करायचा तर तितका वेळ प्रापंचिक लोकांना मिळणं फार कठीण असतं. हो ना. हा एक मुद्दा असतो. आणि त्या जपामध्ये लक्ष लागणं हा दुसरा मुद्दा असतो. त्याच्यामुळे ती संख्या शांतपणे किंवा एकचित्ताने गाठता येणं हा जवळजवळ अशक्य गोष्ट वाटते. तर मग अशांसाठी काय तुम्ही मार्गदर्शन द्याल? नाही त्या मागे ऐकून असेल आलं. जप आणि नामस्मरण ह्यातला फरक मगाशी त्यांनी थोडक्यात सांगितला होता. त्याच्यावर थोडं अधिक विस्तृत सांगावं अशी विनंती आहे. जप आणि नामस्मरण कसं, जप ही संख्यायुक्त असतो ना, तो अमुक इतकी संख्या व्हायला हवी असं असतं. त्यामुळे तिथे तुमच्या मनाशी संबंध नसतो. म्हणजे आता माझं मन स्थिर आहे, माझं मन एकचित्त होत आहे असं म्हटलं तर जप होणार नाही. मग नाम होऊ शकेल किंवा नाम बंद पडू शकेल. आत्ता मला नाही मूड, माझा नाही घेतलं नाम, आत्ता मूड आहे घेतलं नाम. हे नामस्मरणासाठी चालेल, जपासाठी असं नाही ना चालणार. तुम्ही एखादी तुमची अडचण असते, म्हणजे गुरुजींना जेव्हा सांगता जप करायला नाही का दक्षिणा देऊन, ते काय त्यांचं काही चित्त असतं तिथे का ते काय करतात, पण तरी तुमची कामं होतात ना. अशी जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याचं महात्म्य आहेच. तुमचं चित्त असो नाही तर नसो तिथे, कळलं नाही. पण नामस्मरण केल्यानंतर त्याचे, आणि हे तर निष्काम आहे, इथे काही म्हणजे ते सकाम नाम आहे किंवा काही उपासना ती सकाम असते तुमची. लघुरुद्र करा, अमुक मला अडचण आहे म्हणून लघुरुद्र काय सांगितलंय, दुसरं काही नाहीये. जसं समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे गुण नाही. समर्थांचा राम हे सर्वस्व असल्यामुळे अणुरेणू रामाय व्यतिरिक्त काहीही नाही, विश्वास फक्त तोच बरोबर आहे असं म्हणतात. तसं अथर्वशीर्षात तो गणपती भक्त असतो. तो काय म्हणतो, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं. एवढंच नाही, ब्रह्मभूर्भुवस्त्वं, सगळ्या विश्वात भरून तूच उरला. गणपती म्हणतो, गणपती भक्त. देवी म्हणतो, सगळीकडे देवी भरले. शंकराचा भक्त रुद्रात काय म्हणतो, रुद्राचा अर्थ बघितला तर नमो नमो, ते नमक नमस्कार युक्त. नमक आणि चमक, चमक म्हणजे सगळं मागणं आहे, पण नमक जे पहिले आहे सगळे अनुवाक्यातले, त्याच्यात कसं आहे, रोगरूपी रुद्रा तुला नमस्कार, औषध रूपी रुद्रा तुला नमस्कार. म्हणजे रोगही तूच आहेस आणि त्याचा औषधही तूच आहेस. या विश्वात तुझ्या शंकराशिवाय दुसरा कोणी नाही. लक्षात आलं की नाही. तसं नाम घेताना ह्या सगळ्या गोष्टी एकचित्त वगैरे हे तेव्हा होणार नाही तुमचं. म्हणून
नामाचा घोषा व्हायचा. महाराजांनी असं सांगितलंय का कुठे एकचित्त करून बसा वगैरे काय? नाम घ्या इतकंच सांगितलं महाराजांनी. आणि दुसरा त्याच्या पाठीवर शब्द जोडलाय अखंड नाम घ्या. अखंडचा अर्थ काय? मग तिथे कुठे चित्त नाही एकत्र काय प्रश्न आहे? काही गरज विषयच नाही गरज म्हणजे एकचित्त होण्याचा. हे नाम घेत असतानाच तुम्ही कधी मध्ये मध्ये तुमचं चित्त एकरूप होईल. तुमचं 10 वेळा होईल, तो एकदा बसेल त्याचा एकदाच होईल. इथे 10 वेळा होईल. अनुभव तुम्ही नाम घेऊन बघा तसं. पण कसं आहे माहितीये, थोडंसं घेऊन ते पुरत नाही. सुरुवात थोड्याने होऊ शकते किंवा करावी, पण ते थोडंसं नाही. आपलं सर्वस्व म्हणजे आयुष्यात आपलं ध्येयच ठरवायला लागेल तुम्हाला की नाम हेच माझं ध्येय आहे, तर त्याच्या पाठीवर जाता येईल ना. घोषा प्रपंच करा की प्रपंच कोण नको म्हणते कर, पण प्रपंच करताना तुम्ही नाम घेणं अगदीच शक्य आहे, सहज शक्य आहे. त्याच्या कारण मी प्रपंच केला ना. माझा मुलगा आता झालाय तरी मोठ्या पोस्टमध्ये बँकेत, म्हणजे काय मी प्रपंच केला नाही का? केला. त्याला शिकवला, चालू सगळं. पण प्रपंच केला म्हटलं तर केला, म्हटलं तर नाही पण केला. मी केला नाही म्हणजे असा काम केलं सगळं. त्या काळात तर केलंच काम, करावंच लागलं म्हणजे प्रश्नच नाही. मग शिपणं केलं घरातलं, म्हशींचं केलं, गुळ तेव्हा म्हशी होत्या, नंतर मग गाडी. त्यामुळे प्रपंच केला, पात्या काढल्या, किती गोष्टी केल्या असतील त्याला सुमार नाहीये. पण ह्या सगळ्यात नामाचा धागा अखंड ठेवला. नाम घेतलं अखंड. त्यामुळे जग कमी झाला. त्या काळात जग जरी कमी झाला तरी इलाज नाही, त्याला काही पर्याय नव्हता माझ्याकडे दुसरा स्वस्थ बसण्याचा. मी थोडक्यात तेव्हा जे जमलं ते केलं असं म्हणू आपण. आणि नंतर काही वर्षानंतर मग थोडंसं काय झालं बघा, असं वाटलं हे आता नाही चालणार. जसं ते 6 वर्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे नाही चालणार. आता आपल्याला टार्गेट ठरवायला लागेल. आता आपलं टार्गेट पण म्हणजे कमी होत यायचं म्हटल्यानंतर मग म्हटलं हे पण नाही चालणार. आता प्रपंच फेकूनच द्यायला लागेल तरच ते होईल. म्हणून प्रपंचला दुय्यम ठेवून नाम पहिलं ठेवलं. मग सकाळी उठल्यानंतर पहिलं नामालाच बसायचं. आंघोळ बिंघोळीची काही चौकाश करू नंतर. जास्त करून एक 5-6 हजार जप झाल्याशिवाय उठायचंच नाही मुली, असं व्हायचं. नंतर 10,000 झाल्याशिवाय उठायचं नाही. कधी कधी मध्येच अखंड 13,000 वरती माझ्या खोलीत बसून मी जप करायचो. 13 झाल्याशिवाय खाली जायचंच नाही. असं कळलं का? त्याच्याशिवाय होणार नाही ते. आणि मग आहे ना दिवसभर काम. मग त्या कामात मध्ये नाम नुसतं चालू आहे, पण जप असं मी जप केला. आणि नामस्मरण जपातला तुम्ही जो फरक विचारला तो हाच फरक आहे. नाम हे नामसंकीर्तन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. पात्या काढताय श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसा. दूध करताय श्रीराम जय राम जय. पण जप करताना असं नाहीये. संसार असोनी संसारी जिव्हे वेगू करी असं ज्ञानेश्वरी म्हणतायत. ज्ञानेश्वर त्या हरिपाठात म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली. तर त्याच्यात कसं आहे, जप करायचा असेल तर संख्या गाठायची असेल तर तुम्हाला एक थोडा लिमिट आहे. आणि बाबांनी पण सांगितलं बेलसरांनी 3,000 हे त्याचं माप आहे. एका तासाला 3,000 तुमचा जप झाला पाहिजे योग्य असं म्हटलं तर. तुम्ही सांगाल शेचे आमचा इतका होत नाही, आमचा 2,000च होतो किंवा आणखीन काय म्हणाल 2,500 होतो. हे चूक आहे, तो जप नाही. तुमचं कुठेतरी चुकतंय याचा अर्थ तुम्ही पहिल्या पण पायरीवर चढला नाही येत अजून. मग तुम्ही 2,000 करा. 2,000 करता करता हळूहळू त्याचा वेग वाढेल जसा तुमचा हे होईल तसं. बरं, स्पष्ट उच्चार करून म्हणावा असं कोणी सांगितलंय? मनात पण म्हणता येतो ओठ हलवून. इथे कुठे म्हणजे इथे काही अडचण नाही तुम्हाला. नाहीतर शब्दाची किंवा ह्याची जर तुम्हाला जी अडचण होईल, दमायला होईल, तेही काही नाही तिथे. म्हणजे वेग वाढवणं असं तर अशक्य नाहीये. तुमचं तुम्ही करून बघा ते. पण 3,000 होईल असं झालं, 3,000 व्हायला लागला 2 मिनिटाला एक माप, की ते योग्य आहे असं त्याचं माप आहे. हा जप हा असाच व्हायला पाहिजे. त्याचंही प्रमाण नंतर वाढतं ते काय आता सांगते. कारण तुम्ही हे सगळे अजून सुरुवात करणार असला तर एवढं पुढे येतात. एका आठवड्याला एका तासाला 3,000 हे लिमिट. मग त्या हिशोबात तुम्ही किती करायचं, आपण आपल्याला किती वेळ मिळेल दिवसात. जपासाठी तुम्ही वेळच काढला पाहिजे. हो, प्रपंचासाठी जर इतके 24 तासात तुम्ही झोपायला एवढा किती वेळ करता तुम्ही ठरवा. इतका झोप हवीच ना, झोप तेवढी. असंच असतं ना आपलं. क्लासला जायचं आहे तिथे इतके वेळ हवाच आहे, नोकरीला एवढा वेळ हवाच आहे, ऑप्शन नाहीच आहे. मग तसंच जपासाठी ऑप्शन नाही ठेवायचा. इतका झालंच पाहिजे, 2 तास झालेच पाहिजे, म्हणजे 6,000 जर झालंच पाहिजे. असं जर ठरवतं तेव्हाच 6-10 होईल ना कधीतरी पुढच्या काळात. आणि काय असतं, नाम हे नामाकडे खेचतं तुम्हाला. आणि त्यातून महाराजांना प्रार्थना करत गेला तर महाराज तुम्हाला वेळही काढून देतात मग तुमच्या प्रपंचातूनच.